पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। ती अंधारी रात्र होती, तरीही त्या अनमोल मण्यामुळे सगळीकडे लख्ख प्रकाश पडला होता। पूजा बराच वेळ चालली होती। हळूहळू गर्दी कमी झाली। एक मुलगा मात्र जागचा हलला नाही। त्याचे आई वडील त्याला न्यायला आले तरी तो जागचा काही हलेना। शेवटी तो मूर्छा येऊन पडला। इतक्यात तिथे शिवशंकर प्रकट झाले। त्यांनी मुलाची भक्ती पाहिली व म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुझी कीर्ती जगभर होईल, असा वर शिवशंकरांनी दिला। गोष्ट ऐकल्यावर ब्राह्मणाच्या पत्नीने व मुलाने स्वामींना नमस्कार केला। स्वामींनी आशीर्वाद दिले व म्हणाले, माते, आता रडायचे नाही। तुझा मुलगा विद्वान होईल, ख्याती पावेल आणि तो आता विवाहयोग्य झाला आहे। त्याचा विवाह कर व सुखी राहा। ब्राह्मणाच्या पत्नीने स्वामींना हात जोडले आणि पूर्वी मतिमंद असणारा तो ब्राह्मणाचा मुलगा आता शहाणा झाला होता। त्याची कीर्ती वाढली होती। त्याचा विवाह करण्यात आला। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी मायलेकाची इच्छा पूर्ण केली होती।